तुमचं नेहमी असं होतं का, की सकाळी उठल्यावर वेळ नसतो किंवा घाई होते किंवा दिवस संपल्यानंतर असं वाटतं, की अरे आज काहीच काम झालं नाही. या सर्व प्रश्नांचं उत्तर जर हो असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आज मी तुम्हाला अशा 7 सोप्या आणि अफलातून सवयी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे दिवसातले 1 ते 2 तास सहज वाचवू शकता. आणि शेवटी मी एक खास सवय सांगणार आहे, जी बहुतेक लोक दुर्लक्षित करतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली सवय आहे वेळेवर किंवा वेळेआधी उठणे. आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी लवकर उठतात, पण वेळेआधी उठण्याचे बरेचसे फायदे आहेत. आता समजा तुम्ही 6 वाजता उठत असाल, तर 5:50 उठायला सुरुवात करा. आता तुम्ही म्हणाल की 10 मिनिटांनी काय फरक पडणार आहे, पण खरंच या 10 मिनिटाने खूप फरक पडतो. ही 10 मिनिटं तुमच्या दिवसातला बहुतांश वेळ वाचवायला मदत करतात. 10 मिनिटं लवकर उठल्याने तुम्हाला तुमचा दिवस शांततेने सुरू करता येतो. पूर्ण घर शांत असताना तुम्ही स्वतःला थोडा वेळ देऊ शकता. या 10 मिनिटांमध्ये तुम्ही दिवसाची टू डू लिस्ट तयार करू शकता. त्यामुळे तुम्ही दिवसभर प्रोडक्टिव्ह राहू शकता. लवकर उठल्यावर तुम्हाला सगळं निवांत करता येतं. दुसरी सवय आहे रात्री लवकर झोपणे. ऍक्च्युली ह्या ज्या पहिल्या 2 सवयी आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे जर तुम्ही रात्री लवकर नाही झोपलात, तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठू शकणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही थोडीशी तयारी करू शकता. जसं की समजा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखादी कडधान्याची भाजी बनवणार असाल, तर रात्री ते भिजत घालणे किंवा मुलांच्या स्कूल बॅग भरून ठेवणे, अशी कामं तुम्ही रात्रीच करू शकता. तिसरी सवय आहे टू डू लिस्ट तयार करणं. आपल्या डोक्यात दिवसभराची खूप काही कामं असतात, पण ती जर आपण लिहून ठेवली तर ती कामं स्पष्ट होतात. यासाठी तुम्ही दिवसाभराच्या कामाची एक लहानशी यादी तयार करू शकता किंवा दिवसाभराची 5 कामे जरी लिहून ठेवलात तरी त्या कामांवरचा आपला फोकस वाढतो. कोणतं काम करायचंय, कोणतं काम पुढे ढकलायचंय हे स्पष्ट होतं. मी तुम्हाला जी पहिली सवय सांगितली की वेळेआधी 10 मिनिटं उठा, त्या 10 मिनिटांचा वापर तुम्ही ही टू डू लिस्ट बनवण्यासाठी करू शकता. चौथी सवय आहे मल्टीटास्किंग किंवा एकाच वेळी 2 गोष्टी करणं. उदाहरणार्थ, स्वयंपाक करत असाल तर वॉशिंग मशीन लावणे किंवा भाजी चिरताना मुलांचा अभ्यास घेणे. एकाच वेळी 2 कामे केली तर वेळ चक्क दुपटीने वाचतो. पण हे तुम्ही स्मार्ट पद्धतीने करा. दोन्ही कामांची गती आणि त्याचा दर्जा यावर लक्ष ठेवा. 5वी सवय आहे आठवड्याचा मेन्यू प्लॅन करणे. आज जेवायला काय बनवायचं या प्रश्नावर आपण आपला अर्धा तास वाया घालवतो. त्यासाठी रविवारी बसून आठवड्याचा ब्रेकफास्ट आणि जेवणाचा मेनू ठरवा. त्यावरून तुम्ही किराण्याची खरेदी देखील करू शकता. यामुळे तुम्ही सकाळी होणारी घाई टाळू शकता. मी माझ्या मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये आठवड्याचा मेनू कसा तयार करायचा हे सांगितलेले आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा वापर करून तुम्ही आठवड्याचा मेनू ठरवू शकता. 6वी सवय आहे मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणं. थोडा वेळ पाहते असं म्हणत 2 ते 3 तास जातात आणि हे आपल्या सगळ्यांसोबत होतं. त्याकरता मोबाईलसाठी योग्य वेळ ठरवणं गरजेचं आहे. जसं की दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास किंवा संध्याकाळी अर्धा तास. या अर्ध्या तासामध्ये जर तुम्हाला कोणाला फोन करायचे असतील किंवा मेसेज करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचतो आणि तुमचं मनही शांत राहतं. आता तुम्ही म्हणाल, मोबाईल करता फक्त अर्धा तास, हे कसं शक्य आहे?
तुम्ही तर स्वतः युट्यूबर आहात. पण खरं सांगू का, तुम्ही जर ठरवलात तर हे देखील शक्य आहे. पूर्वी मी देखील दिवसातले 1 ते 2 तास वाया घालवायचे. पण आता मोबाईलसाठी ठरवून ठेवलेल्या अर्ध्या तासामध्येच इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा व्हॉट्सअपचा वापर करते आणि दिवसातला बराचसा वेळ वाचवते. आजची शेवटची पण महत्वाची सवय जी आपल्यापैकी बरेच जण दुर्लक्षित करतात ती म्हणजे कामाची साखळी पूर्ण करणे किंवा कोणतेही काम अर्धवट न ठेवता ते शेवटपर्यंत करणे. आपण अनेकदा एखादं काम अर्धवट सोडतो आणि नंतर तेच काम पुन्हा करावं लागतं. यामुळे वेळ आणि ऊर्जा दोनही वाया जातात. उदाहरणार्थ, कपडे धुतले, वाळवले, घडी देखील घातले, पण ते कपाटात ठेवले नाही. किंवा भांडी घासली, पण ती जागेवर ठेवणं राहून गेलं. किंवा मुलांचा अभ्यास घेतला, पण त्यांना बॅगा भरा हे सांगणं राहून गेलं. म्हणून लक्षात ठेवा, कोणतंही काम सुरू केलं तर ते शेवटपर्यंत पूर्ण करा. तरच खरं समाधान मिळतं आणि वेळेची बचतही होते. तर मग या सवयी तुम्हाला उपयोगी वाटल्या का? तुमच्याकडेही काही खास टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच उपयोगी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.